आता सो ना आंब्याचो सीझन आसा, असे वेगवेगळे पदार्थ करून खावा, एकदम भारी लागतात. आज मी करतोय आंब्याचा सांदण, म्हणजे दोंडास म्हणतो. अर्धो किलो तांदूळ स्वच्छ धुवून रेशनचे रात्रभर वाळत घातले. सकाळी मिक्सराक लावून त्याचो रवो काढून घेतले. एक कढई घेतले, त्याच्यात चमचोभर तूप घालून रवो सगळो खमंग भाजून घेतले. तुम्ही इडली रवो वापरलास तरी चालतं. 2 हापूसशे आंबे घेतले, ते स्वच्छ धुतले, त्याचे काप काढून असे चाळणी रस काढून घेतले. चाळणी रस काढलास ना पटकन येतं. मिक्सर वापरूची काय एक गरज नाही. 2 आंब्याच्या रसात मोठी वाटीभर रवो भाजलेलो, 1 वाटी किसलेलो गूळ, 1 वाटी खोबरा, चवीपुरता मीठ, 1 चमचो वेलची पावडर, सगळा मिक्स करून त्याच्यात जरा दूध घालायचा, म्हणजे रवो फुगान येता बरो. जरा पातळ होऊ वया मिश्रण आणि नंतर घालायचे ड्रायफ्रूट जे तुमका हवे ते, आणि अर्धो तास रवो झाकून ठेवायचो फुगासाठी. मस्त फुगान येता. रवो फुललो ना की मऊसूत होता ता दोंडास. असा करून बघा. नंतर एक केक टीन घेतलं आहे, त्याका लावलं आहे तूप लावलास की सुगंध भारी येतात. त्याच्यात सगळा मिश्रण घातलं आहे, व्यवस्थित असं डबो टॅप करून घ्यायचो. नंतर आंब्याचे तुकडे घातले, हापूस आंब्याचे बारीक बारीक, अर्धो चमचो खावचो सोडा घालून व्यवस्थित मिक्स करायचा आणि लगेच उकडूक ठेवायचा. कुकराक झाकण लावून 40 मिनटं उकडून घ्यायचं. एकदम भारी सांदण तयार होतं. एका आम्ही दोंडास म्हणतो. असा सांदण करा, खावा, अप्रतिम चव, एकदम भारी लागतं. आवडतलं तुमका? आणि आवडलं चॅनल सबस्क्राईब करा.